हरे कृष्णा. दंडवत प्रणाम. आपण श्रीमद भागवतमच्या 4था स्कंदाचा अध्याय 4 सतीचा देहत्याग यातला आपले आतापर्यंत 23 श्लोक झालेले आहेत. आज आपण 24वा श्लोक वाचणार आहोत. तर आपण प्रभुपादांना प्रार्थना करूया की हे आपल्याला समजण्यासाठी ते आशीर्वाद देतील. ठीक आहे. आतापर्यंत काय चाललं होतं? सती आहे ती आपला पिता जो दक्ष आहे त्यांना बोलत होती की हे काय आहे, तुम्ही अपराध केला आहे शिवजींच्या प्रती, चरणांप्रती, आणि माझं शरीर तुमच्यापासून आलंय, त्यामुळे काय आता मला ते शरीर ठेवायची इच्छा नाहीये, म्हणून मी 23 मध्ये शेवटी म्हणते ती की मी या देहाचा त्वरित त्याग करीन असं म्हणते ती. आता मैत्रेय मुनी जे कोणाशी बोलतायत? विदुरांशी. बरोबर. तर आता 24व्या श्लोकाचं भाषांतर. मैत्रेय ऋषी विदुरांना म्हणाले, हे शत्रुहन. हन म्हणजे काय? इथे जर तुम्ही श्लोकात जर बघाल तर शत्रुहन याचं म्हणजे वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन, शब्दशः जे हे आहे भाषांतर त्यात दिलंय हे शत्रुहंता. हंता म्हणजे नष्ट करणारा, शत्रूंचा नाश करणारा, असं विदुरांना ते म्हणतात. यज्ञ मंडपामध्ये आपल्या पित्यास म्हणजे दक्ष प्रजापतीला असे बोलून सती उत्तरेकडे मुख करून भूमीवर आसनस्थ झाली. सतीने सगळं बोललं आणि काय केलं? तिने उत्तरेकडे मुख केलं, चेहरा केला, म्हणजे ती अशी उत्तरेकडे बघत बसली. उत्तरेकडे चेहरा केला आणि तिथे जमिनीवरती आसन घालून बसली. केशरी वस्त्रे परिधान केलेल्या तिने स्वतः पाण्याने पवित्र केले आणि योग प्रक्रियेत स्वतः तल्लीन करण्यासाठी आपले नेत्र मिटून घेतले. तात्पर्यात आता प्रभुपाद व्यवस्थित सगळं आपल्याला सांगतायत की कसं तिने काय केलं, केशरी वस्त्र कशी काय परिधान केली वगैरे सगळं सांगतायत. तात्पर्य असे म्हटले आहे की मनुष्य आपल्या देहाचा त्याग करू इच्छितो तेव्हा तो भगवी वस्त्रे धारण करतो. म्हणजे काय? स्वतःहून जेव्हा तो स्वतःचा देह नष्ट करतो तेव्हा तो काय करतो? भगवी वस्त्र. भगवी वस्त्र कशाचं प्रतीक आहे? त्यागाचं प्रतीक आहे. बरोबर. यास्तव म्हणजे म्हणूनच असं दिसून येतं की दक्षाने आपल्याला दिलेले शरीर आपण त्यागणार आहोत हे दर्शविण्यासाठी सतीने आपली वस्त्रे बदलली. सतीने काय केलं? आपली जे वस्त्र होती तिची ती बदलून भगवी वस्त्र धारण केली, कारण आता ती देहाचा त्याग करू इच्छित होती. दक्ष सतीचा पिता होता आणि म्हणून दक्षाची हत्या करण्यापेक्षा त्याच्या शरीराचाच विस्तार असणारा आपला देह नष्ट करणे उचित आहे असा निर्णय सतीने घेतला. हे आपण गेल्या वेळी पाहिलं होतं. ठीक आहे. अशा प्रकारे दक्षाने दिलेले शरीर योग प्रक्रियेद्वारे नष्ट करण्याचा निश्चय तिने केला. काय निश्चय केला? की आता मला हे शरीर नकोय. ठीक आहे. भगवान शंकरांना सर्व योग प्रक्रियेचे ज्ञान असल्याने ते योगेश्वर अर्थात सर्व योगी जनांमध्ये सर्वश्रेष्ठ म्हणून प्रख्यात आहेत. आता कसे आहेत? शिवजींबद्दल इथे सांगितलंय. प्रभुपाद सांगतात की त्यांना योग प्रक्रियेचं ज्ञान आहे, त्यामुळे त्यांना योगेश्वर असं म्हटलं जातं आणि सर्व योगी जनांमध्ये सर्वश्रेष्ठ असे म्हणून ते प्रसिद्ध आहेत. आणि सती त्यांची पत्नी असल्यामुळे तिला सर्व योग प्रक्रियेचे ज्ञान असल्याचे दिसून येते. सती कशी आहे? ती त्यांची पत्नी आहे, तर नवऱ्याला जर एवढं सगळं योग प्रक्रियेचं ज्ञान आहे तर तिला पण असल्याचं दिसून येतं असं सांगितलंय. तर पुढे प्रभुपाद म्हणतात की 2 गोष्टी आहेत. एक तर ती आपल्या पतीकडून योग मार्ग शिकली असेल किंवा काय आहे, ती ज्ञानी होती, म्हणजे तिला आधीच येत होता योग मार्ग. का? कारण ती दक्षासारख्या श्रेष्ठ राजाची कन्या होती. तर दक्षासारख्या श्रेष्ठ राजाकडे राहून म्हणजे आपल्या पित्याकडे राहून तिने काय आधीच हे सगळं योग प्रक्रियेचं ज्ञान शिकलेलं असेल. हे दोन्ही प्रकार असू शकतात. आधीच ती शिकून आली असेल किंवा तिने नवऱ्याकडून शिकलं असेल. ठीक आहे.
मनुष्याला स्वतःच्या इच्छेनुसार देहत्याग करता येणे किंवा भौतिक घटकांच्या बंधनातून मुक्त करता येणे हेच योगाचे पूर्णत्व आहे. तर प्रभुपाद इथे योगाबद्दल सांगतायत. तर योग म्हणजे आता आजकाल योगासनाचे वर्ग चालतात, त्या योगाबद्दल नाही चर्चा चालू आहे. हे योग म्हणजे काय, ही मोठी योग प्रक्रिया आहे जी, त्याच्याबद्दल थोडं प्रभुपाद सांगतायत पुढे. तर त्याच्यात काय आहे, मनुष्याला स्वतःच्या इच्छेनुसार देहत्याग करता येणं एक हे आहे की देह सोडायचा किंवा भौतिक घटकांच्या बंधनातून मुक्त म्हणजे स्वतःला या सगळ्या भौतिक बंधनातून मुक्त करण्याचं करता येणं, ह्यालाच काय म्हणतात, योगाचं पूर्णत्व म्हणतात. पूर्णत्व प्राप्त केलेले जे योगीजन असतात, हे जे मोठे मोठे योगी अनेक वर्षानुवर्ष त्यांनी योग प्रक्रियेची मार्ग आचरलेला आहे, त्यांच्याबद्दल सांगतात. तर असे जे आहेत योगी, ते काय करतात, पूर्णत्व प्राप्त केलेले योगीजन असतात ते प्राकृतिक नियमांद्वारे मृत होण्याच्या अधीन नसतात. त्यांनी काय केलेलं असतं, आपल्या श्वासावर, आपला जो प्राणवायू आहे ना त्याच्यावर त्यांनी नियंत्रण मिळवलेलं असतं. त्यामुळे ते प्रकृतीच्या नियमाद्वारे जे आपण एखाद्या माणसाला देह सोडावा लागतो तसं त्यांना लागत नाही. ते स्वतः मध्ये काय करतात, ते श्वासांवर आपल्या नियंत्रण ठेवू शकतात. असे जे परिपूर्ण योगी आहेत ते स्वतःच्या इच्छानुसार काय करतात, देहत्याग करण्यास समर्थ असतात. सामान्यतः योगीजन सर्वप्रथम, आता हे कसे स्टेप बाय स्टेप त्यांचा अभ्यास करतात ते प्रभुपाद सांगतात की सामान्यतः जे योगीजन आहेत ते सर्वप्रथम देहाच्या अंतर्गत अभिसरण करणाऱ्या वायूवर नियंत्रण मिळवण्यास समर्थ होतात. म्हणजे आपल्या देहामध्ये आपला जो प्राणवायू आहे, आपल्या शरीरात जो वायू आहे त्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी समर्थ होतात. म्हणजे त्याच्यावर कंट्रोल मिळवतात, नियंत्रण मिळवतात. आणि मग त्या नियंत्रण मिळवण्याच्या सामर्थ्या योगे ते काय करतात, आपल्या आत्म्याला मेंदूच्या अग्रभागी स्थित करतात. आणि त्यानंतर जेव्हा देहाचे परिवर्तन अग्नीच्या ज्वाळांमध्ये होते तेव्हा तो योगी हव्या त्या ठिकाणी जाऊ शकतो. म्हणजे त्यावेळी काय करतो, तो त्या जे अग्रभाग आहे, मेंदूचा अग्रभाग आहे, तिथून तो आत्मा बाहेर पडतो. ही योगाची पद्धती आहे. या प्रकारची योग पद्धती आत्म्याचे अस्तित्व मान्य करते आणि अशा रीतीने ती आधुनिक काळात शोध लावलेल्या तथाकथित योग पद्धतीहून निराळी आहे. म्हणजे ही योग पद्धती आहे ती आता जे योगासनं चालतात त्याच्यापेक्षा वेगळी आहे. कारण जी आधुनिक योग पद्धती कशी आहे ते प्रभुपाद सांगतात पुढे. कारण ही आधुनिक योग पद्धती शरीरातील पेशींवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्राधान्य देते. आजकालची आसनं बघतो आपण, ती कशासाठी आहेत, शरीरासाठी आहेत. शरीर कसं तंदुरुस्त राहावं, त्यातल्या पेशी कशा राहाव्यात, त्याच्यावरचं नियंत्रण यासाठी आहे. खरी योग पद्धती आत्मा एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर किंवा एका देहातून दुसऱ्या देहामध्ये स्थलांतरित होतो या सत्याचा स्वीकार करते. आता ही योग पद्धती अशी आहे, काय करते, आत्मा एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर जाऊ शकतो किंवा एका देहातनं दुसऱ्या देहातून पर्यंत स्थलांतरित होतो, अशी या सत्याचा स्वीकार करते. म्हणजे अशी आहे ती. आणि वर्तमान घटनेवरून म्हणजे आता हे जे सुरू आहे, सती जे करणार आहे त्याच्यावरून काय दिसतंय, सतीला आपला आत्मा दुसऱ्या एका देहामध्ये वा वातावरणामध्ये स्थलांतरित करायचा होता. हे सती सगळं का करते, कारण तिच्यात ती क्षमता आहे, तिच्यात ते सामर्थ्य आहे. बरोबर, हो, ठीक आहे. आता काही शंका आहे का 25व्या श्लोकाला जायचं? सतीने पुढे काय काय केलं ते येते सगळं. तर श्लोक 25चं भाषांतर. सतीने सर्वप्रथम आवश्यक ती आसन स्थिती धारण केली आणि मग आता आहे ना, हे 6 प्रकारचे म्हणजे हे जे आपल्या शरीरात विविध चक्र असतात ना त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे. तर आपण हे वाचूयात की आसन स्थिती धारण केली आणि मग तिने काय केलं, प्राणवायूला
ऊर्ध्व गतीने म्हणजे वरच्या दिशेला ऊर्ध्व गतीने आणून नाभीजवळ, नाभी म्हणजे बेंबी, नाभीजवळ समतोल स्थितीमध्ये ठेवले. हे सगळं काय आहे? योग प्रक्रियेचे क्रिया आहे. आपल्याला नीट कळलं नाही तरी काही फरक पडत नाही. ठीक आहे, हे आपण नुसतं जाणून घेऊया तिने काय केलं ते. नंतर बुद्धीने युक्त प्राणवायूला तिने हृदयापर्यंत वर आणले. पुढे त्याला हळूहळू फुफ्फुसाच्या ठिकाणापर्यंत आणले आणि मग तेथून त्याला भुवयांच्या मध्यापर्यंत आणून तेथे स्थित केले. हे तिने काय केलं? सगळी योग प्रक्रियेचं कार्य केलं. तात्पर्यात प्रभुपाद सांगतात की शरीरात षटचक्र नामक 6 विभिन्न ठिकाणांमधून वायूंचे संचलन होते आणि या वायूंचे संचलन नियंत्रणात आणणे म्हणजे योग प्रक्रिया आहे. तर हे जे 6 चक्रांमधून वायू वर आणणं, नियंत्रण ठेवणं त्याचं, हेच ह्याला योग प्रक्रिया म्हणतात. या प्रक्रियेत काय होतं ते प्रभुपाद सांगतात. प्राणवायूला ऊर्ध्व गतीने, वरच्या गतीने उदरातून नाभीमध्ये म्हणजे बेंबीच्या खालपासून बेंबीपर्यंत, मग नाभीतून हृदयामध्ये, हृदयातून कंठस्थानी, कंठ म्हणजे आपण बोलतो हा असतो ना गळा, त्याचं मध्य असं ठिकाणी कंठस्थानी, कंठातून भुवयांच्या मध्यभागी, भुवयांच्या मध्यभागी म्हणजे आपण बरोबर हे इथे तिलक लावतो ना, टिकली लावतो 2 भुवयांच्या मध्य तिकडे मध्यभागी, आणि तिथून मग मेंदूच्या शिरोस्थानी आपण बघितलं की लहान मुलांचं जावळ काढलं जातं तेव्हा तिकडे असतं ना वरती, इथे थोडे केस ठेवतात, तो टाळू म्हणतात काही ठिकाणी त्याला. तर मेंदूच्या शिरोस्थानी आणले जाते. असे हे नियंत्रण म्हणजे योगाभ्यासाचे सार सर्वस्व आहे. असं करणं म्हणजे काय? एकदम परमोच्च त्याचं आहे. वास्तविक योगाभ्यासाचा प्रारंभ करण्यापूर्वी, आता हे जे योगाभ्यास आहे त्याच्याबद्दल माहिती देत आहेत थोडीशी प्रभुपाद. योगाभ्यासाचा प्रारंभ करण्यापूर्वी मनुष्याने आसनांचा अभ्यास करणे अति आवश्यक आहे. कारण त्यामुळे श्वासोश्वासाच्या अभ्यासास सहाय्य होते आणि श्वासोश्वासाच्या अभ्यासामुळे शरीरात वर खाली करणाऱ्या वायूवर नियंत्रण मिळवता येते. हे एक श्रेष्ठ तंत्र आहे आणि योगाभ्यासाचे पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी मनुष्याने ते अवगत करणे अनिवार्य आहे. आता हे काय आहे? हे योग पद्धतीची माहिती दिली प्रभुपादांनी. पुढे प्रभुपाद सांगतात, परंतु असा अभ्यास वर्तमान कलियुगासाठी सुरू आहे जे कलियुग, त्याच्यासाठी उपयुक्त नाही. अशा योग पद्धतीमध्ये पूर्णत्व प्राप्त करणे या युगामध्ये म्हणजे या कलियुगामध्ये कोणाशी शक्य नाही. पण तरीही लोक योगासनांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात. योगासनं कोणती प्रभुपाद म्हणतात? आजकाल करतात त्याच्याबद्दल म्हणतात. वस्तुतः ही आसने म्हणजे शारीरिक कसरतींचाच एक प्रकार आहे. म्हणजे एखादा जर म्हटला की आम्ही पण योगासन करतो, म्हणजे ते त्या एवढ्या जे आता सांगितलं होतं जी योग पद्धती आहे त्याचा अभ्यास करतायत का? नाही. हे जे करतायत योगाभ्यास म्हणजे काय करतायत? ते योगासनं करतायत. म्हणजे गोंधळ होऊ नये म्हणून प्रभुपाद हे सांगतायत आपल्याला. वस्तुतः ही आसने म्हणजे शारीरिक कसरतीचा एक प्रकार आहे. अशा शारीरिक कसरतींद्वारे मनुष्याची रक्ताभिसरण संस्था चांगली विकसित होऊन त्याला उत्तम स्वास्थ्यही लाभू शकते. म्हणजे असे आपण जर शारीरिक व्यायाम केले तर काय होणार? फार तर रक्ताभिसरण क्रिया संस्था आहे जी आपल्या शरीरात रक्तपुरवठाची जी संस्था आहे ती व्यवस्थित चालेल आणि आपल्याला आरोग्य चांगलं लाभेल असं आहे. पण प्रभुपाद म्हणतात मनुष्याने स्वतःला केवळ अशा शारीरिकच कसरतींपुरतेच मर्यादित ठेवले तर त्याला योगाची पूर्णावस्था मुळीच प्राप्त होऊ शकणार नाही. जर नुसतं शरीरावरच कॉन्सन्ट्रेट केलं, शरीरासाठीच हे केलं व्यायाम, तर काय आहे? ती योगाची पूर्णावस्था जी आधी म्हटली होती ती काही त्याला मिळणार नाही. केशवश्रुती म्हणून जो ग्रंथ आहे त्याच्यात काय सांगितलेली, जी त्याच्यात योग प्रक्रिया सांगितली आहे, त्यात सांगितलेली योग प्रक्रिया मनुष्याला तो कशा प्रकारे स्वतःच्या इच्छेनुसार प्राणवायूवर नियंत्रित करून एका देहातून दुसऱ्या देहामध्ये किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्वतःला स्थलांतरित करू शकतो याविषयी माहिती देते.
दुसऱ्या शब्दात योग प्रक्रिया शरीर सुदृढ व निरोगी ठेवण्यासाठी नाही. आता हे कळलं, म्हणजे योग प्रक्रिया हे वेगळं आहे आणि दुसरे साधारण योगासनं वेगळी आहे. हे एवढं कळलं हरिभाऊ? हा, ठीक आहे. तर आता कुठे गेला? ठेवण्यासाठी नाही. हा, आध्यात्मिक साक्षात्काराची कोणतीही दिव्य प्रक्रिया मनुष्यास आपले शरीर सुस्थितीत ठेवण्यासाठी आपोआपच सहाय्य करते. तर प्रभुपाद काय म्हणतात? भक्ती मार्गातलं सांगतात. काय आहे भक्ती मार्गात? आध्यात्मिक साक्षात्कार. आध्यात्मिक साक्षात्काराची जी प्रक्रिया असते त्यात काय असतं? पहिले आपण भगवंतांशी संबंध जाणतो. मी कोण आहे? मी आत्मा आहे, मी शरीर नाही आहे, मी भगवंतांचं मूल आहे आणि मी भगवंतांना सोडून आलंय. तर भगवंतांकडे जाण्यासाठी काय करायचं? मग संबंध जाणला, मग अभिधेय. मग त्या प्रक्रियेत काय करतो माणूस? सकाळी लवकर उठतो, भगवंता शरीर स्वच्छ करतो, भगवंतांचं हे काय करतो? दर्शन घेतो, जप करतो, हा, कीर्तन करतो, चांगले भागवतम सारखे ग्रंथांचं वाचन करतो, भगवंतांसाठी स्वयंपाक करून भोग लावतो, मग तो प्रसाद खातो. ही जी अख्खी प्रक्रिया आहे त्यात काय होतं ते प्रभुपाद सांगतात की आध्यात्मिक साक्षात्काराची कोणतीही दिव्य प्रक्रिया म्हणजे ह्यातलं सगळं मनुष्यास आपलं शरीर सुस्थितीत ठेवण्यासाठी आपोआपच सहाय्य करते. बघा, सकाळी लवकर उठणार म्हणजे रात्री लवकर झोपणार, बरोबर. घाणेरडं बाहेरचं खाणार नाही, आरोग्यदायकच खाणार, भगवंताला भोग लावूनच खाणार. म्हणजे तो आपोआपच काय होतो? नियमाने चालायला लागतो आणि आपोआपच काय होतं? त्याचं शरीर कसं राहतं? सक्रिय राहतं आणि टवटवीत राहतं. शेवटी प्रभुपाद एक महत्वाचा मुद्दा सांगतात की ज्या क्षणी चेतन आत्मा भौतिक देहाचा त्याग करतो त्या क्षणापासून देहाच्या विघटनास प्रारंभ होतो. म्हणजे जर आपण फक्त शरीरासाठी सगळं केलं आणि आत्म्यासाठी काहीच केलं नाही तर उपयोग आहे का? हे प्रभुपाद सांगतात. आपली जे आपण जे भक्ती योग करतो ते मेनली कशासाठी करतो? आत्म्यासाठी करतो, बरोबर. आत्म्याचं अन्न काय आहे? जसं शरीराला आपण जेवायला घालतो तसं आत्म्याचं अन्न काय आहे? हरिनाम, बरोबर. हा, तर लोक फक्त शारीरिक स्तरावर असतील तर ते फक्त शरीरासाठी व्यायाम करतील. पण प्रभुपाद काय म्हणतात? आत्म्यासाठी जे जर केलं तर आपोआपच शरीर काय राहतं? सक्रिय आणि टवटवीत राहतं. पण ज्या क्षणी चेतन आत्मा जर शरीरातनं निघून गेला तर शरीर राहील का? किती 50 वर्ष जरी त्यांनी योगासनं केली असतील तरी ऍज सून ऍज त्याचा शरीरातला आत्मा निघून गेला ते शरीर काय होईल? किती बलदंड पिळदार सुंदर असलं तरीही ते काय होऊन जाणार? त्याचं विघटन होतं. विघटन होतं म्हणजे काय? शरीर खराब व्हायला सुरुवात होते, नाश व्हायला सुरुवात होते. कोणतीही आध्यात्मिक प्रक्रिया ही पृथक प्रयत्न न करताच शरीर सुस्थितीत ठेवण्यास सहाय्य करते. खूप महत्वाचं वाक्य सांगतात. काय? कुठचीही आध्यात्मिक प्रक्रिया आहे, जसं आपण म्हटलं की जप करणं, हे आपण सगळी ज्या क्रिया करतो त्यातनं काय होतं की पृथक प्रयत्न, पृथक म्हणजे वेगळा, की वेगळा प्रयत्न न करताच शरीर सुस्थितीत ठेवण्यासाठी सहाय्य करते. कोणताच वेगळा प्रयत्न करायला लागत नाही, आपोआपच काय होतं? शरीर नीट राहतं, कारण त्यात घाण काही जात नाही. पण शरीर सुदृढ अवस्थेत ठेवणे हेच योगाचे अंतिम ध्येय आहे असा विचार जर कोणी केला तर त्याची निश्चितच दिशाभूल झालेली आहे असं समजावे. म्हणजे एखाद्याला वाटलं की शरीर ठेवलं म्हणजे चांगलं ठेवलं, सुदृढ ठेवलं म्हणजे योगाचं अंतिम ध्येय आहे असं जर ठरलं तर काय आहे? त्याला प्रॉपर ज्ञान नाहीये, दिशाभूल झालाय असं समजायचं. आता आत्म्याला एका श्रेष्ठ स्थानावर उन्नत करणे किंवा त्याला भवबंधनातून मुक्त करणे हे योगाचे वास्तविक पूर्णत्व आहे. आता हे जे योगीजन आपण बघितलं की योगिक प्रक्रिया जी पाहिली त्यात काय करतात लोक? आत्म्याला श्रेष्ठ स्थानावर उन्नत करतात, आहे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ ठिकाणी, किंवा भवबंधनातून मुक्त म्हणजे हे जन्म मृत्यू जरा व्याधी या चक्रातनं मुक्त करणं हे योगाचं वास्तविक पूर्णत्व आहे. काही योगीजन काय करतात? त्यातले जे आता ही योग प्रक्रिया करणारे आहेत ते काय करतात ते दिलंय प्रभुपादाने. काही योगीजन आहेत ते उच्चतर ग्रहांवर जाण्याचा प्रयत्न करतात. का? कारण तेथे जीवनाचा स्तर
या पृथ्वी लोकापेक्षा निराळा आहे. तिथे काय आहे, अधिक भौतिक सुखे आहेत, अधिक आयुर्मर्यादा आहेत. आयुर्मर्यादा आहेत म्हणजे आयुष्य जास्त आहे. जो पृथ्वीवर 100 वर्ष तर तिथे आणखीन जास्त असेल. आणि आत्मसाक्षात्काराच्या इतर उत्तम सुविधा उपलब्ध आहेत. तिकडे आणखीन त्याला भक्ती मार्गासाठी आणि काही मदत सुविधा मिळत असतील. अशा ठिकाणी तो जाण्याचा प्रयत्न करतो काही योगीजन. तर काही योगीजन स्वतःला दिव्य वैकुंठ लोकामध्ये उन्नत करण्याचा प्रयत्न करतात. वैकुंठ लोकात जाण्याचा प्रयत्न करतात ते. आता प्रभुपाद म्हणतात हे झालं हे. पण जी भक्तियोग क्रिया जी आपण करतोय, भक्तियोग प्रक्रियेमध्ये काय होतं, आत्म्याला शाश्वत ज्ञानमय आणि आनंदमय जीवन जेथे असते, काय सच्चिद आनंद जिथे असतो तिथे जीवन असतं असं, त्या आध्यात्मिक ग्रह लोकांमध्ये ही भक्तियोगाची प्रक्रिया कशी घेऊन जाते, सरळ डायरेक्ट घेऊन जाते. म्हणून भक्तियोग म्हणजे काय आहे, सर्वोत्तम योग मानला जातो. ठीक आहे. म्हणजे आपण प्रभुपाद काय हे एंडला म्हणतायत की हे सगळं आपण ऐकलं योग प्रक्रिया वगैरे, पण बेस्ट काय आहे, आपण जी भक्ती करतोय ती बेस्ट आहे. त्यातनं काय होतं, आपण डायरेक्ट भगवंतांच्या कडे जाऊ शकतो. 26व्या श्लोकाचं वाचन करायचं, पुढे वाचायचं. हो. हरी बोल. 26 त्याचं भाषांतर. अशा रीतीने श्रेष्ठ महर्षी आणि संतांकडून पूजित भगवान शंकराच्या मांडीवर मोठ्या प्रेमाने व आदराने जे शरीर ठेवले जात होते, त्या आपल्या शरीराचा पित्यावरील क्रोधामुळे त्याग करण्यासाठी सतीने आपल्या शरीरातील अग्निमय वायूचे ध्यान चालू केले. तर कशी आहे ती, ते सांगितलेलं आहे की तिचं शरीर कसं आहे त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. काय आहे की जे भगवान शंकर आहेत, भगवान शंकर कसे आहेत, श्रेष्ठ महर्षी आणि संत त्यांना पूजन करतात. अशा संतांकडून आणि महर्षींकडून पूजन केले जाणारे जे शंकर आहेत, शिवजी आहेत, ते काय करतात, आपल्या मांडीवर मोठ्या प्रेमाने आणि आदराने सतीचं शरीर ठेवतात, म्हणजे सतीला बसवतात. ठीक आहे. तर असं बसवलं जात होतं. ते जे सतीचं शरीर आहे ते तिने पित्यावरच्या क्रोधामुळे काय करायचं ठरवलं, त्याग करण्यासाठी सतीने काय सुरू केलं, आपल्या शरीरातील अग्निमय वायूचे ध्यान सुरू केले. ठीक आहे. तर तात्पर्य, भगवान शिवांचे वर्णन या श्लोकामध्ये सर्व महात्म्यांमधील सर्वश्रेष्ठ असे केलेले आहे. सतीचा देह दक्षापासून जन्मला होता, तरी भगवान शंकर तिला आपल्या मांडीवर बसवून तिचा सन्मान करीत असत. हे मोठ्याच सन्मानाचे लक्षण समजले जात होते. या प्रकारे सतीचे शरीर साधारण नव्हते, पण तरीही ते त्यागण्याचा निर्णय तिने घेतला. का घेतला तिने ते त्यागण्याचा निर्णय? कारण ते दक्षाशी संबंधित असल्यामुळे तिच्यासाठी ते दुःखाचे मूळ कारण ठरले. का? दक्षाने काय केलं होतं, शिवजींचा अपराध केला होता. सतीने घालून दिलेले हे टोकाचे उदाहरण अनुसरणीय आहे. म्हणजे तिला जे दुःख झालं ते कसं आहे, खरोखरच अनुसरणीय आहे. म्हणजे खरोखरच असं जर झालं तर काय, दुःख व्हायलाच पाहिजे आपल्याला. ठीक आहे. सतीने श्रेष्ठ अधिकारी पुरुषांचा आदर न करणाऱ्या लोकांची संगत करताना मनुष्याने अतिशय सावधानता बाळगली पाहिजे. इथे काय प्रभुपाद सांगतायत की आता आपण कोणाशी संग केला पाहिजे ह्याच्याबद्दल प्रभुपाद सांगतायत की आता जे लोक श्रेष्ठ अधिकारी पुरुषांचा आदर करीत नाहीत त्यांची संगती करताना काय आपल्याला सावधानता बाळगायला पाहिजे. का? कारण की काय होतं, अशा लोकांबरोबर राहून आपण पण कळत न कळत काय करतो, काय करू आपण माताजी, जर काही लोक आहेत जे श्रेष्ठ पुरुषांचा आदर करत नाही म्हणजे अपमानास्पद बोलतायत, त्यांच्या संघात आपण राहिलं तर काय होणार, आपण तर पहिले ते अपमानकारक शब्द ऐकणार आणि हळूहळू तिथेच राहून आपण शिकणार काय,
की आपण पण तसंच अनादर करू. बरोबर. त्यामुळे प्रभुपाद म्हणतात की अतिशय सावध राहायला पाहिजे. म्हणून वैदिक शास्त्रांनी सांगितले आहे की मनुष्याने नास्तिक आणि अभक्तांच्या संघांपासून सदैव मुक्त असले पाहिजे. काय सांगितलंय वैदिक शास्त्रामध्ये? वेगळं राहायचं. आणि नुसतंच वेगळं राहायचं का? नाही. आणखीन हे करू नका सांगितलंय आणि हे करा हेही सांगितलंय. आणि भक्तांशी संबंध जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण भक्तांच्या संगतीमुळे त्याची म्हणजे मनुष्याची आध्यात्मिक साक्षात्काराच्या स्तरावर प्रगती होईल. ठीक आहे. म्हणजे हे असत्संग त्याग. आपण असत्संग वाईट संग सोडायचा आणि चांगला संग जोडायचा. त्याने काय होणार? आपली आध्यात्मिक स्तरावर प्रगती होईल. या आदेशावर भागवतामध्ये अनेक ठिकाणी जोर दिला आहे. हे जे आहे की काय चांगला संग करावा भक्तांचा, असा आदेश भागवतामध्ये विविध ठिकाणी आपल्याला दिसतो. एखाद्याला जर भवबंधनातून मुक्त व्हायचे असेल तर त्याने महान पुरुषांचा संग करणे अति आवश्यक आहे. भवबंधन म्हणजे जन्म मृत्यू जरा व्याधीतनं जर निघायचंय तर त्यांनी महान पुरुषांचा संग करायला हवा. आणि एखाद्याला जर आता नाही करायचा तर काय करायचं ते प्रभुपाद सांगतात. आणि एखाद्याला जर भौतिक अस्तित्वातील जीवन चालूच ठेवायचे आहे, उपभोग घेत राहायचं आहे, तर त्यांनी काय करायला पाहिजे? नेहमी विषयी लोकांच्या संगतीत राहायला पाहिजे. विषयी लोक म्हणजे काय? भौतिक सुखासाठी जे सारखं भौतिक सुख घेण्याच्या मागे लागलेले आहेत अशा लोकांची संगत करायला पाहिजे, ज्यांना इथेच राहायचंय त्यांना. आणि ज्यांना इथे नाही राहायचं त्यांनी काय करायला पाहिजे? महान पुरुषांचा संग केला पाहिजे. आता विषयी जीवन लैंगिक उपभोगावर आधारित आहे. विषयी जीवन म्हणजे काय? भोग घेणं. आणखीन म्हणजे शरीराला किती आनंद मिळेल ह्याच्यासाठी प्रयत्न करत राहणं. अशा प्रकारे मैथून सुखाच्या आहारी जाणे आणि मैथून सुखाचा उपभोग घेण्यासाठी अधीन असलेल्या विषयी लोकांचा संग करणे या दोन्ही गोष्टींची वैदिक शास्त्रांमध्ये निंदा केली आहे. का? कारण की अशा लोकांचा संग केल्यावर काय होतं? अशा लोकांचा संग केल्यावर की आपण पण तेच विचार करायला लागतो. म्हणून पुढे दिलाय की कारण अशी संगत, अशी म्हणजे अशा विषयी लोकांची संगत मनुष्याच्या आध्यात्मिक प्रगतीत केवळ अडथळाच निर्माण करते. कारण की ही सगळी लोक आहेत ती शारीरिक स्तरावर असतात. आणखीन ते शारीरिक स्तरावरच राहून आनंद कसा मिळेल ह्याच्या मागे असतात. आणि आध्यात्मिक जीवनात जर प्रगती करायची असेल तर आपण प्रथम काय होतो? शारीरिक स्तर सोडून आध्यात्मिक स्तरावर जगायला लागतो. मी शरीर नाही आत्मा आहे, हे सगळं करायला लागतो. म्हणून अडथळा निर्माण होतो असं सांगितलेलं आहे इकडे. तथापि श्रेष्ठ पुरुषांची म्हणजेच महात्मा भक्तांची संग केल्याने मनुष्याची आध्यात्मिक स्तरावर प्रगती होते. कारण की काय होतं? जेव्हा आपण महात्मा लोकांजवळ असतो, भक्तांजवळ, ते ऑटोमॅटिकच काय करतात? भक्त आले की ते काय करतात? आपल्याला भगवंतांबद्दल भगवंतांचं यशोगान सांगतात, कीर्ती गान करतात, कीर्तन करतात, भगवंतांबद्दल सांगतात. आणि ऑटोमॅटिकच काय होतं? आपण भगवंताप्रती प्रेम आपलं वाढायला लागतं. सतीदेवीने दक्षाच्या देहापासून प्राप्त झालेले स्वतःचे शरीर सोडून देण्याचा निर्णय घेतला आणि तिला दुसऱ्या शरीरामध्ये स्वतःला स्थानांतरित करायचे होते, जेणेकरून तिला भगवान शिवांचे पूर्णपणे अप्रदूषित असे सान्निध्य प्राप्त करता येणार होते. आता प्रभुपाद काय सांगतात इथे की काय आहे? का सतीने असा निर्णय घेतला? कारण तिच्यात तशी शक्ती होती. आणि तिने काय केलं? म्हणून तिला हे शरीर आता सोडून द्यायचंय आणि दुसऱ्या शरीरात जाऊन काय करायचंय? तिला परत भगवान शिवांचं जे पूर्णपणे अप्रदूषित हा शब्द इथे का वापरलाय? कारण तिला वाटत होतं की दक्षाशी संबंधित असलेलं हे माझं शरीर आहे, हे दूषित झालंय, म्हणून तिला ते शुद्ध करायचं होतं. म्हणून असं दिलंय की शिवजींचं जे सान्निध्य आहे ते कसं आहे? अप्रदूषित आहे, एकदम निर्मल पवित्र असं आहे. ते सान्निध्य तिला हवं होतं म्हणून तिने स्वतःचं शरीर सोडून दुसऱ्या शरीरात स्थानांतरित करण्याचा निर्णय घेतला. अर्थात हे ज्ञात आहे की
म्हणजे आपल्याला हे सगळ्यांनाच माहिती आहे काय की तिला पुढील जन्मी, तिला म्हणजे सतीला पुढील जन्मी हिमालयाची कन्या पार्वती म्हणून प्राप्त झाला. पुढील जन्म कसा झाला? पार्वती. तर पार्वती नाव कसं आलं? हिमालय काय आहे? पर्वत आहे. मग पर्वताची पुत्री पार्वती. ठीक आहे. असं पार्वती म्हणून प्राप्त झाला आणि तिने पुन्हा भगवान शिवांचा पती म्हणून स्वीकार केला. सती आणि भगवान शिव यांचा संबंध कसा आहे? शाश्वत आहे आणि शरीर परिवर्तन झाले तरी त्यांचा संबंध कधीही तुटत नाही. ठीक आहे, पुढे जायचं. 27वा श्लोक भाषांतर. अखिल विश्वाचे परम आध्यात्मिक गुरु आणि आपले पती भगवान शिव यांच्या पवित्र चरण कमलांवर सतीने आपले संपूर्ण ध्यान केंद्रित केले. कशावर ध्यान केंद्रित केलं तिने? अखिल विश्वाचे परम आध्यात्मिक गुरु. का परम आध्यात्मिक गुरु म्हटलंय? आपण खूप आधीच्या तात्पर्यात बघितलं होतं. कारण काय आहे ते, एकतर काय आहे, ज्यांना भोग भोगायचे आहेत, जे संसारात खूप हे झालेत, तरी ते काय लोक करतात, शिवजींची आराधना करून शिवजींकडून ताबडतोब फळ मिळवतात. असे लोक शिवजींची उपासना करतात. दुसरे काय, ज्यांना संन्यासी सारखं जगायचं आहे त्यांनाही शिवजी मार्गदर्शन करतात. आणि वैष्णवानां यथा शंभू असे आहेत ते. वैष्णवांमध्ये सर्वश्रेष्ठ आहेत, त्यामुळे ते वैष्णवांना पण मार्गदर्शन करणारे आहेत. म्हणून त्यांना इथे काय म्हटलंय? अखिल विश्वांचे परम आध्यात्मिक गुरु म्हटलंय. आणि आध्यात्मिक गुरु का म्हटलंय? कारण की बाकी म्हणजे भक्त सोडून इतरांनाही ते काय करतात? हळूहळू हळूहळू त्यांची आध्यात्मिक चेतना वर वर जाण्यासाठी मदत करतात. असे जे पती आहेत भगवान शिव सतीचे, त्यांच्या पवित्र चरण कमलांवर तिने काय केलं? संपूर्ण ध्यान, आपलं मन ध्यान केंद्रित केलं आणि अशा प्रकारे ती पापाच्या सर्व कलंकांपासून पूर्णतः शुद्ध झाली. आणि अग्नीवर केलेल्या ध्यानामुळे निर्मित अग्निज्वाळांमध्ये तिने आपला देह सोडून दिला. तुम्ही जर चित्र आपण पाहिली होती मध्यंतरी, पहिलं ते काढा बरं. प्रभुपादांचं चित्र पहिलं आहे. 5वं चित्र जर बघाल तुम्ही, प्रभुपादांचं पहिलं चित्र, मग पानं उलटाल तर त्यात दिलेलं आहे, दिसतंय खाली श्लोकाचं कंसात दिलंय 4.4.3 ते 27. त्यात दिसतंय की सती काय आहे? अग्निज्वालांमध्ये ती दिसते आहे. आपण तात्पर्य वाचूया. सतीने आपले पती भगवान शिव यांच्या चरण कमलांचे त्वरित ध्यान केले. भगवान शिव हे भौतिक जगाचे व्यवस्थापन करणाऱ्या 3 श्रेष्ठ व्यक्तींपैकी एक आहेत. म्हणजे 3 कोण श्रेष्ठ व्यक्तित्व आहेत आपण बघितलं? ब्रह्मा विष्णू महेश. हा, व्हेरी गुड. त्या 3 श्रेष्ठ व्यक्तित्वांपैकी एक आहेत आणि सतीने त्यांचे चरण कमलांचे केवळ ध्यान केल्याने तिला अत्यांतिक आनंद प्राप्त झाला आणि त्या योगाने तिला आपल्या शरीराशी संबंधित सर्व गोष्टींचा विसर पडला. तरीही हा आनंद खचितच भौतिक होता. प्रभुपाद काय म्हणतात? हा आनंद तिला जो झाला तो भौतिक होता. का? कारण तिने दुसरे भौतिक शरीर प्राप्त करण्यासाठी स्वतःच्या वर्तमान देहाचा त्याग केला होता. काय तिला जो आनंद झाला असं म्हणतात की तिने ह्या शरीराचा हे संबंधित गोष्टींचा विसर पडला, पण तो आनंद भौतिक होता. कारण तिने एक भौतिक शरीर सोडून दुसरं भौतिक शरीर घेण्याची हे केलं. परंतु या कारणाने भक्तास आपले मन आणि चित्त परम भगवान विष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्या चरण कमलांवर केंद्रित करण्यापासून मिळणाऱ्या आनंदाचे आपण रसग्रहण करू शकतो. म्हणजे 2 वेगळे प्रकार आहेत. आता सतीने केलं, तिला जो आनंद झाला त्यांच्या चरणावर हे करून देह सोडताना, तो आनंद प्रभुपाद म्हणतात तो भौतिक होता. कारण ते सोडूनही तिने दुसरं भौतिक शरीर धारण केलं. पण जे आपण भक्ती मार्गात करतो त्यात काय करतो? भक्त मन आणि चित्त
आपलं काय करतो, परम भगवान विष्णू किंवा श्रीकृष्ण यांच्या चरण कमलांवर केंद्रित करतो, तेव्हा आपल्याला जो आनंद मिळतो त्याचं रसग्रहण आपण करू शकतो, म्हणजे त्याचं चव आपण सहजच चाखू शकतो. भगवंतांच्या चरण कमलांचे केवळ ध्यान करण्यामध्ये इतका अलौकिक आनंद असतो की मनुष्य हा भगवंतांच्या दिव्य रूपाव्यतिरिक्त इतर सर्व काही विसरून जातो. हेच योग समाधीचे पूर्णत्व होय. ते काय आहे बघा, आपण भगवंतांचं खूप सुंदर जेव्हा कीर्तनात एकदम मग्न होऊन जातो तेव्हा काय असतं, आपल्याला फक्त भगवंतांचं स्मरण असतं, बाकी सगळं आपण विसरून जातो. म्हणजे एवढा आनंद असतो की त्याच्याबद्दल अलौकिक, लौकिक म्हणजे भौतिक, अलौकिक म्हणजे आध्यात्मिक, असा आध्यात्मिक आपल्याला आनंद मिळतो. तर प्रभुपाद म्हणतात की योग समाधीचं पूर्णत्व हे आहे. अशा ध्यानामुळेच सती सर्व प्रकारच्या प्रदूषणातून मुक्त झाली असे या श्लोकामध्ये म्हटले आहे. तिने ध्यान काय केलं, आपल्या पतीच्या पवित्र चरण कमलांचं ध्यान केलं. हे प्रदूषण काय आहे, तर इथे दिलं होतं ना की ती प्रदूषणातून मुक्त झाली, तर ते प्रभुपाद सांगतात की दक्षापासून मिळालेल्या शरीराविषयीची तिची संकल्पना हेच ते प्रदूषण. कारण ती काय म्हणत होती, दूषित झालं शरीर तुमच्याशी म्हणजे तुमचं आहे, तुमच्या शरीरापासून आलंय म्हणून. परंतु समाधी अवस्थेमध्ये तिला त्या शारीरिक संकल्पनेचा पूर्ण विसर पडला. याचे तात्पर्य असे आहे की मनुष्य जेव्हा या भौतिक जगातील सर्व शारीरिक संबंधांतून मुक्त होतो आणि भगवंतांचा शाश्वत दास या स्थितीमध्ये स्वतःला ठेवतो, तेव्हा आपण हे जाणून घेतले पाहिजे की त्याच्या भौतिक आसक्तीचे सर्व प्रदूषण दिव्य तल्लीनतेच्या धगधगत्या अग्निज्वाळांनी जळून भस्मसात झाले आहे. 4 ओळींचं हे एवढं मोठं वाक्य आहे. तर काय प्रभुपाद हेच सांगतात की काय आहे, सतीने कसं केलं की शिवजींच्या चरण कमलावर ध्यान केंद्रित केलं आणि काय झालं, ती त्या सर्व प्रदूषणापासून मुक्त झाली. तसंच आपल्याबद्दल प्रभुपाद सांगतात काय आहे इथे की मनुष्य काय करतो की मनुष्य जेव्हा भौतिक जगातील सर्व शारीरिक बंधनातून मुक्त होतो, म्हणजे काय आहे, हे माझं हम ममेती तसं तो करत नाही. तो स्वतः म्हणजे तो मरून जात नाही, तो भक्ती करत राहतो. कर्तव्य सोडत नाही, पण तो आसक्ती सोडून देतो आणि काय करतो, स्वतःला काय जाणतो, जीवेर स्वरूप होय कृष्णेर नित्य दास, म्हणतो स्वतःला शाश्वत दास, भगवंतांचा शाश्वत दास आहे या स्थितीत स्वतःला ठेवतो. तेव्हा काय होऊन जातं, तेव्हा तो छान भक्ती करायला लागतो. आणि भक्ती करतो म्हणजे कशी, तीव्रतेने भक्ती करतो. जसं आपण मध्ये पण एकदा उदाहरण घेतलं होतं की खूप सारे शेंगदाणे भाजायचे आणि तर काय आपण एवढूशा मेणबत्तीवर कढई ठेवून असं किंवा एवढूसा गॅस लावून हे करू शकतो का, ते भाजू शकतो का, नाही. मोठा गॅस, मोठी कढई आणि फटाफट आपण ते भाजले. तर असंच आहे ते. काय होतं, जी आसक्ती आहे ती आपण थोडीशी भक्ती करून जाणार नाही. तीव्रपणे जेव्हा भक्ती करतो तेव्हा काय होतं, आपण हे जाणून घेतले पाहिजे की त्याच्या भौतिक आसक्तीचे सर्व प्रदूषण दिव्य तल्लीनतेच्या धगधगत्या अग्निज्वाळांनी जळून भस्मसात झाले आहे. आपण म्हणतो ना की अरे आम्ही इतके वर्ष झाले भक्ती करतोय, पण आसक्ती तर काय सुटतच नाही. का सुटत नाही? कारण आपण तेवढी तल्लीनता दाखवत नाही. ठीक आहे. मनुष्याने, आता प्रभुपाद म्हणतायत, मनुष्याने बाहेरून अग्नी प्रकट करण्याची आवश्यकता नसते. असं नाही की अरे आपली आसक्ती जायला बाहेरून काळीपेटी लावायची का, नाही. काहीच आवश्यकता नाही प्रभुपाद म्हणतात. कारण त्याला जर या भौतिक जगातील सर्वच शारीरिक संबंधांचा विसर पडून तो आपल्या आध्यात्मिक स्वरूपावस्थेत स्थित झाला तर त्याच्याविषयी असे म्हटले जाते की योगयुक्त समाधी अर्थात तल्लीनतेच्या प्रज्वलित अग्नीने त्याचे सर्व सांसारिक प्रदूषण जळून
तो मुक्त झाला आहे. हेच योगाचे परमोच्च पूर्णत्व आहे. ते काय सांगतायत इथे प्रभुपाद? तेच सेम सांगतात दुसऱ्या शब्दात. काय आहे की एकच मिनिट हा मनुष्याने बाहेरून अग्नी प्रकट करायची आवश्यकता नाही, हे कळलं. का करायची नाही? कारण त्याला जर या भौतिक जगातलं सर्व शारीरिक संबंधांचा विसर पडलाय आता आणि तो आध्यात्मिक स्वरूपावस्थेत स्थित आहे, तर काय त्याच्याबद्दल म्हटलं जात आहे की त्यांनी योगयुक्त समाधीत आहे तो. म्हणजेच काय आहे, अर्थात तल्लीन झालाय तो भगवंतांच्या भक्तीमध्ये. त्यामुळे त्या तल्लीनतेच्या प्रज्वलित अग्नीने, त्या धगधगत्या भक्तीने काय होतं, सर्व सांसारिक प्रदूषण आहेत ती जळून जातात आणि तो मुक्त होतो. हेच योगाचे परमोच्च पूर्णत्व आहे. एखाद्याने जर या ऐहिक म्हणजे या भौतिक जगातल्या, या इकडच्या जगातल्या सर्व शारीरिक संबंध तसेच चालू ठेवले आणि त्याच वेळी स्वतःला महान योगी म्हणून प्रस्तुत केले, तर तो अधिकृत योगी नव्हे. प्रभुपाद काय म्हणतात, एका ठिकाणी तो सगळ्या आसक्तीत पण आहे आणि म्हणतोय की मी योगी पण आहे, तर हे बरोबर आहे का? नाही. श्रीमद भागवतात 2.4.15 मध्ये म्हटले आहे की यत कीर्तनम यत स्मरणम. मनुष्याने परम भगवान श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचे केवळ कीर्तन केल्यास, त्यांच्या चरण कमलांचे केवळ स्मरण केल्यास, अथवा त्यांना म्हणजे भगवान श्रीकृष्णांना केवळ प्रार्थना केल्यास, त्यापासून प्राप्त होणाऱ्या तल्लीनतेच्या अग्नीने त्याची देहात्म बुद्धिरूपी सांसारिक प्रदूषण भस्मसात होते. प्रदूषण कसं होतं, ते भस्मसात होतं आणि तो तात्काळ प्रदूषण मुक्त होतो. असा हा परिणाम क्षणाचाही विलंब न करता त्वरित प्रत्ययास येतो. त्याच्यात काय 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 केलं पाहिजे ते सगळं डिटेलमध्ये दिलंय. काय केलं पाहिजे, मनुष्याने परम भगवान श्रीकृष्णांच्या पवित्र नामांचे कीर्तन केले पाहिजे, भगवंतांच्या चरण कमलांचे स्मरण प्रार्थना अर्पण केल्या पाहिजेत. आणि तो जेव्हा भक्तीत जबरदस्त तल्लीन होईल, भरपूर भक्ती करेल, तेव्हा काय होतं, त्या तल्लीनतेच्या अग्नीने काय होतं, देहात्म बुद्धी जी आहे, देहात्म बुद्धी म्हणजे शरीर स्तरावर आहे, सगळ्याशी आसक्त आहे, तो लोभी आहे, ते सगळं निघून जातं. जी सांसारिक प्रदूषण आहेत ती सगळी भस्मसात होतात आणि तो प्रदूषण मुक्त होतो. आणि हे कसं होतं, हा परिणाम क्षणाचाही विलंब न होता त्वरित दिसायला लागतो जर त्यांनी अशी भक्ती केली तर. श्री जीव, आता पुढचा पॅरेग्राफ. काही शंका आहे का पुढे जायचा? श्री जीव गोस्वामी. जीव गोस्वामी म्हणजे कोण? 6 गोस्वामींमधले गोस्वामी. श्रीमद जीव गोस्वामींच्या मते सतीने देह त्याग केला, याचा अर्थ तिने दक्षाशी असणाऱ्या संबंधांचा अंतःकरणातून त्याग केला. जीव गोस्वामी काय सांगतात, तिने देहत्याग केला म्हणजे काय केलं, तिने दक्षाची जे संबंध होते ते अंतःकरणातून ते पूर्णपणे सोडून दिले, ते त्याग करून टाकले. श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकुरी म्हणतात की सती ही बहिरंगा शक्तीची अधीक्षक देवता असल्याने तिने जेव्हा देहत्याग केला तेव्हा तिला आध्यात्मिक शरीर प्राप्त झाले नाही, तर तिने दक्षापासून प्राप्त झालेल्या देहामधून स्वतःला स्थलांतरित केले. म्हणजे काय केलं तिने, प्रभुपाद जसं आधी पण म्हटले होते की तिने हे भौतिक शरीर सोडलं आणि दुसरं भौतिक शरीर. इतर भाष्यकारी म्हणतात की तिने स्वतःला आपली भावी माता मेनका हिच्या उदरी त्वरित स्थित केले. म्हणजे आपण बघितलं ना की हिमालयाची ती मुलगी झाली, तर हिमालय पिता आणि माता कोण, मेनका. तर तिच्या उदरी म्हणजे तिच्या गर्भामध्ये लगेच तिने काय केलं, स्वतःला स्थित केलं. दक्षाने जन्म दिलेल्या शरीराचा तिने त्याग केला आणि स्वतःला दुसऱ्या एका चांगल्या शरीरामध्ये स्थानांतरित केले. पण याचा अर्थ तिला आध्यात्मिक शरीर प्राप्त झाले असा मुळीच नाही, अर्थ मुळीच नाही. ठीक आहे. आता 28वा श्लोक. सतीने क्रोधाविष्ट होऊन जेव्हा आपले शरीर नष्ट केले तेव्हा अखिल विश्वामध्ये, अखिल म्हणजे संपूर्ण, अखिल विश्वामध्ये प्रचंड मोठा हाहाकार झाला. सर्वाधिक आदरणीय अशा देवाची
भगवान शिवांची पत्नी सती हिने अशा पद्धतीने का बरे आपल्या शरीराचा त्याग केला? काय झालं, एकतर हाहाकार झाला सगळीकडे आणि सगळ्यांची चर्चा सुरू झाली की असं का बरं केलं तिने. तात्पर्य, विभिन्न ग्रहांवरील देवतांच्या समाजामध्ये तसेच संपूर्ण विश्वामध्येही प्रचंड मोठा हाहाकार झाला. कारण सती ही सर्वश्रेष्ठ राजा दक्षाची कन्या आणि सर्वश्रेष्ठ देवता म्हणजे आपण म्हणतो ना महादेव भगवान शिवांची पत्नी होती. तिला स्वतःच्या शरीराचाही त्याग करण्या इतका क्रोध का आला? ती एका श्रेष्ठ पुरुषाची कन्या आणि एका श्रेष्ठ पुरुषाचीच पत्नी असल्याने तिला कशाचीच उणीव नव्हती व अपेक्षा करावी अशी कोणतीही गोष्ट तिच्यासाठी नव्हती. तरीही अतृप्त होऊन तिने शरीर सोडले. म्हणजे हे काय सगळ्यांचे डिस्कशन्स चर्चा ते सांगतात प्रभुपाद. निश्चितच हे आश्चर्यकारक आहे. मनुष्याला जरी सर्वोच्च भौतिक ऐश्वर्य लाभले तरी त्याला पूर्ण समाधान मात्र प्राप्त होऊ शकत नाही. अशी कोणतीही गोष्ट नव्हती की सती आपल्या पित्याकडून किंवा देवांमध्ये श्रेष्ठ असलेल्या अशा आपल्या पतीकडून मिळवू शकत नव्हती. तरीही काही कारणास्तव ती असमाधानी होती. म्हणूनच श्रीमद भागवतम 1.2.6 सांगते की अच्छा ठीक आहे, आतापर्यंत आपण पाहिलं काय की सगळीकडे हाहाकार झाला, एवढी महान बाबा आहे तिचे, एवढा महान पती आहे, तिला कशाची कमी आहे, का तिने केलं, का ती अतृप्त राहिली, कसं झालं, हे झालं, असं सगळं सांगतायत. आणि प्रभुपाद काय म्हणतात की मनुष्याला काय आहे, मनुष्य किती पण भौतिक ऐश्वर्य लाभलं तरी त्याचं पूर्ण समाधान होऊ शकत नाही. जशी सती काही कारणास्तव असमाधानी होती तसंच प्रभुपाद भागवतमचा 1.2.6 हा जो श्लोक आहे, सवय पुंसा परो धर्मो यतो भक्तिरधोक्षजे अहैतुकी अप्रतिहता ययात्मा सुप्रसिद्धती. म्हणजे इथे हा विषय काय चाललाय, असमाधान चाललाय ना, असमाधानी असणं. तर प्रभुपाद सांगताय की जर आता श्लोकाचं इथे लिहिलंय बघा 1.2.6 मध्ये सांगतं की मनुष्याने वास्तविक समाधान म्हणजेच काय, ययात्मा सुप्रसिद्धती, आपल्याला स्वतःला जर सुप्रसिद्धती म्हणजे आनंद समाधान जर प्राप्त केला पाहिजे, मनुष्याने असं समाधान प्राप्त केलं पाहिजे. पण कसं होणार ते दिलंय पुढे. परंतु आत्मा अर्थात शरीर मन आणि जीव हे सर्व मनुष्याने परम सत्याची भक्तिमय सेवा विकसित केली तरच पूर्ण समाधानी होतात. म्हणजे कधी मनुष्य समाधानी होणार, त्यांनी काय केलं पाहिजे, आत्म्याचे 3 अर्थ सांगितले तिथे. एक तर शरीराला त्यांनी आनंदी केलं पाहिजे, मनाला केलं पाहिजे आणि अख्खा जीव म्हणजे काय स्वतःला आनंदी केलं पाहिजे. आणि ते कसं होणार, सगळा आनंद परम सत्य भगवान श्रीकृष्ण यांची भक्तिमय सेवा. नुसती भक्ती करायची का, नुसतं जप करायचं का, आणि सेवा असेल तर बसून पडायचं का, नाही. प्रभुपाद नेहमी सांगतात डिव्होशनल सर्व्हिस. म्हणजे काय, भक्तिमय सेवा काय केली मनुष्याने, विकसित केली तरच काय होतो, तो समाधानी होतो. सवय पुंसा परो धर्मो, पुंसा म्हणजे मनुष्य, मनुष्याचा परम धर्म काय कार्य केलं पाहिजे त्यांनी, बेस्ट उत्तम जीवनात काय केलं पाहिजे, यतो भक्ती अधोक्षजे, भक्ती केली पाहिजे, अधोक्ष भगवान श्रीकृष्णांची भक्ती केली पाहिजे. अधोक्षजे म्हणजे परम सत्य भगवान श्रीकृष्ण होय. मनुष्याने जर दिव्य पुरुषोत्तम भगवंताविषयी अटळ प्रेम विकसित केले तर केवळ ते प्रेमच त्याला पूर्ण समाधान देऊ शकते. अन्यथा त्याला या भौतिक जगात किंवा इतर कुठेही समाधान प्राप्त होण्याची मुळीच शक्यता नाही. अगदी आपण काही केलं, आकाश पाताळ एक केलं तरीही समाधान मिळणार नाही. जे कुठे त्यांनी सांगितलं समाधान म्हणजे कसं, शरीर मन आणि आत्मा हे सगळं काय झालं पाहिजे, सगळ्याला समाधान कसं मिळतं, फक्त भगवंतांची भक्ती केली तरच, नाहीतर नाहीच मिळणार. थोडा काळ जरा आनंद वाटेल पण काय होईल, जर कंटिन्यू
आनंद मिळायचा असेल, खरं समाधान, जर आत्मा तृप्त व्हायचा असेल तर केवळ कृष्ण भक्तीने होऊ शकतो. ठीक आहे. आता पुढचं 29वा श्लोक भाषांतर. काही प्रश्न नाहीये ना? हा. सर्व प्राणी मात्रांचा पालन करता असलेल्या प्रजापती दक्षाने आपली कन्या सतीचा इतका अनादर करावा हे निश्चितच आश्चर्यकारक आहे. कारण सती ही तर केवळ पतिनिष्ठच होती असे नव्हे, तर ती एक महात्मा देखील होती. दक्षाच्या उपेक्षेमुळेच तिने आपल्या देहाचा त्याग केला. काय ही चर्चा याच्याबद्दल आहे की काय आहे, कशी आहे तिने तिचा का अनादर केला दक्षाने? दक्ष काय साधा नव्हता, ते काय होता, सर्व प्राणी मात्रांचा पालन करता होता, प्रजापती आहे. तर त्यामुळे त्यांनी अनादर केला. हे कसं आहे, आश्चर्यकारक आहे. नुसती केवळ ती कशी होती, नुसती पतिनिष्ठ नव्हती, तर स्वतः सती कशी होती, एक महात्मा होती, महान आत्मा होती ती. दक्षाच्या उपेक्षेमुळे, दक्षाने जे दुर्लक्ष केलं तिला, त्याच्यामुळे काय झालं, तिने आपल्या देहाचा त्याग केला. तात्पर्य, या श्लोकामध्ये अनात्म्य हा शब्द अर्थपूर्ण आहे. पहिल्या ओळीतच दिलाय, अहो अनात्म्य. अनात्म्य म्हणजे उपेक्षा, अनादर. आत्म्य म्हणजे आत्म्याचे जीवन होय. म्हणून अनात्म्य म्हणजे काय, दक्ष जरी जिवंत असल्याचे दिसत होते तरी वस्तुतः तो मृतदेहच होता. ते प्रभुपाद काय म्हणतात की दक्षाने कसं केलं, दुर्लक्ष केलं ना. आता आपली मुलगी एवढं सगळं करते पण त्यांनी काही त्याच्यावर रिएक्शन दिली नाही, तिला थांबवलं नाही, म्हणून जे काय दिलंय तो मृतदेह होता सांगतात. अन्यथा त्याने स्वतःची कन्या असलेल्या सतीची का उपेक्षा केली असती, का तिच्याकडे दुर्लक्ष केलं असतं, का तिचा अनादर केला असता. सर्व जीवांचे पालन पोषण होईल याची आणि ते सुखी राहतील याची काळजी घेणे हे त्याचे कर्तव्य होते. तो कोण आहे, प्रजापती आहे. त्याचं कर्तव्य होतं की सगळ्या जीवांचं पालन पोषण करणं आणि ते सुखी राहतील ही काळजी घेणं. कारण काय आहे, तो प्रजापती अर्थात संपूर्ण प्रजेचा प्रशासक होता. म्हणून त्याने अतिशय श्रेष्ठ आणि पतिव्रता स्त्री तसेच महात्मा स्त्री असलेल्या आपल्या मुलीकडे कसे काय दुर्लक्ष केले. खरे तर सतीच्या या सद्गुणांमुळे ती आपल्या पित्याकडून अत्यंत सन्मानजनक वागणूक मिळवण्यास प्राप्त होती. पिता दक्ष याच्याकडून उपेक्षा झाल्यामुळे सतीचा मृत्यू झाला. ही गोष्ट विश्वातील सर्व श्रेष्ठ देवतांसाठी अतिशय विस्मयकारक होती. सगळ्यांच्या चर्चा आहेच चाललेल्या होत्या की असं कसं काय केलं, दक्षाने तिला दुर्लक्षित केलं. ठीक आहे. श्रीमद भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.